हा फळांचा झाड बघून एकदम आश्चर्यचकित व्हाल। ये जो रेड रेड आपको दिख रहा है ना, वो उसका फूल रहता है और उसकी भी सब्जी करते हैं। तो दोस्तों स्वागत है आपका एक और नए ब्लॉग में, एक और नई वीडियो में। और आज का वीडियो का टॉपिक रहने वाला है कि हमारे खेत में कौन से अलग अलग फलों के पेड़ है। और लगभग मैंने काउंट किए थे 10 या 11 थे कुछ तो। और लास्ट के जो एक दो फलों के पेड़ है वो तो आप सोचोगे भी नहीं कि ये भी हमारे खेत में हो सकते हैं क्या। तो वीडियो लास्ट तक ज़रूर देखना, ठीक है। तो चलिए वीडियो स्टार्ट करते हैं। तो सबसे पहले हम जाएंगे इमली के पेड़ के पास। तो इमली का पेड़ देखो पहले तो, ये देखो इतना बड़ा है। और अभी इस पर ज़्यादा इमली नहीं आती क्योंकि बहुत पुराना हो चुका है पेड़। और अभी अगर हम देखेंगे ना दोस्तों तो ज़्यादा इमली नहीं है, 2-4 इमली है, लेकिन मेरे मोबाइल वो दिखेगा नहीं। एक पास में ही है तो उसको दिखाता हूँ। ये देखिए यहाँ पर एक दिख रही है। और ऐसे थोड़े थोड़े ना मतलब है, ऊपर में देखेंगे ना तो ये, लेकिन मेरा मोबाइल का क्वालिटी इतना अच्छा नहीं है तो आपको नहीं दिखेगा। तो ये एक इमली का पेड़ है, बहुत ही बड़ा है और बहुत ही पुराना है दोस्तों। तो चलिए दोस्तों इमली के पेड़ को टाटा बाय बाय बोलते हैं और वीडियो में आगे बढ़ते हैं अगले पेड़ के पास। तो दोस्तों अभी दूसरे पेड़ के पास आ चुका हूँ और ये है पेरू का झाड़। ये देखो छोटा है, बहुत छोटा है। एक बहुत बड़ा था वहाँ पर, लेकिन वो अभी मर चुका है। उसको ना पेरू आते हैं ना उस मतलब वो क्या बोलते हैं उसको, मर चुका है, वो सड़ चुका है, पूरा पेड़ ही सड़ चुका है। उसमें पेरू बेरू कुछ नहीं आता, वो सड़ चुका है पूरा। और ये अभी यहाँ पर एक छोटा सा पेड़ है पेरू का, इसमें भी कभी कभार आते हैं। देखो मैं देखता हूँ आया है क्या। थोड़े दिन पहले था, मतलब 1-2 वीक पहले 1-2 पेरू थे, वो मैंने निकाल के खा लिए थे। तो अभी फिलहाल तो इस पे कुछ भी नहीं है, खाली पेड़ ही बचे। अभी आएगा तो दिखाऊंगा आपको अगले कुछ ब्लॉग में, ठीक है। तो ये हो गया। और मेरे पीछे ही है तीसरा पेड़ है हमारा, केले का पेड़ है दोस्तों। यहाँ पर भी बहुत सारे केले के पेड़ है और यहाँ पर केले भी आ चुके हैं देखो। हाँ ये देखो, यहाँ से आपको बहुत अच्छे तरीके से दिखेगा। और यहाँ पर भी थोड़े फार केले के पेड़ है और यहाँ पर भी एक है, इसको भी देखो बहुत अच्छी तरीके से केले का मतलब केले आ चुके हैं, ये देखो, ठीक है। और बहुत सारे केले के पेड़ बहुत सारे हमारे घर के सामने भी है। वहाँ पर अगर आप देखोगे ना, ये देखो, रुको, ये देखिए यहाँ पर भी थोड़े से केले के पेड़ है। तो केले के पेड़ बहुत सारे हैं और केले आते भी है, हम बेचते भी है। अभी तो इसको निकालेंगे, जब ये थोड़ा पूरी तरीके से तैयार हो जाएंगे तो इसको निकालेंगे, पकने के लिए रखेंगे और उसको मार्केट में बेचने के लिए लेके जाएंगे। और दोस्तों एक और बात, ये अभी देखो यहाँ पर केले आने स्टार्ट हो चुके हैं, अभी तक पूरी तरीके से रेडी नहीं हुए। और ये जो रेड रेड आपको दिख रहा है ना, वो उसका फूल रहता है और उसकी भी सब्जी करते हैं। आपको पता नहीं होगा तो उसकी भी सब्जी करते हैं, उसको भी अच्छे मतलब फ्राई करके खाते हैं या फिर उसको सब्जी करके खाते हैं, लेकिन लोग खाते हैं उसको भी, अगर आपको पता नहीं होगा तो, ठीक है। अभी हम बढ़ते हैं अगले पेड़ की तरफ, वो भी हमारे एग्जैक्ट सामने है। तो ये है दोस्तों चीकू का पेड़। ये देखो दोस्तों बहुत सारे चीकू भी आ चुके हैं यहाँ पे, देखो ये बहुत बहुत पूरे पेड़ में चीकू ही चीकू है। और हमने पिछली बार में 2-3 बार ये पेड़ दिखाया भी हूँ ब्लॉग में। और कुछ हफ्ते पहले मंगा भाई ने एक टब में सब चीकू निकाले थे जो पक चुके थे मतलब एकदम तैयार हो चुके थे, और उनको फिर पकने के लिए रखा था और फिर बाज़ार में बेचने के लिए लेके गए। यहाँ पर भी ये बहुत पुराना पेड़ है दोस्तों, और पहले बहुत छोटा सा पेड़ था, अभी तो बहुत बड़ा हो चुका है और चीकू भी बहुत आ चुके हैं यहाँ पर, देख सकते हो आप। तर चला मित्रांनो आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात। आणि आत्ता हा झाड आहे बघा, ताडगोळे याला म्हणतात, ताडगोळे। आणि त्याच्यावर ना आता म्हणजे ते मटके लावलेले तुम्हाला दिसतील। ॲक्च्युली मटके का लावलेत म्हणजे एक माणूस येतो संध्याकाळी आणि तो रोज ताडी काढतो, आणि सकाळी काढतो एकदा आणि एकदा संध्याकाळी काढतो, म्हणजे दिवसातनं 2 वेळा काढतो आणि मग ते घेऊन विकायला घेऊन जातात, ठीक आहे। म्हणजे आता याच्यावर ताडगोळे मिळत नाही, पण हे ताडगोळ्याचं एक तिकडे पेंड आलेलं आहे बघा, तुम्हाला दिसते का काय माहिती। ही बघा, ही इकडे आहे आणि ते एकदम छोटे आहे, म्हणजे अजून त्याच्यावर ताडगोळे लागलेले नाही मिळत, पण थोड्या दिवसांनी त्याच्यावर पण ताडगोळे लागतील, तुम्हाला दाखवेल। तर इकडे एखाद पडलेला होता, 1 मिनिट,
हे बघा मित्रांनो, मागच्या महिन्यातच हे खाल्लेले होते आणि हे एकदम जुने आणि आता खराब झालेले आहेत, कारण खाऊन फेकून दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे काही ताडगोळे पण असतात, तुम्हाला माहीत असेल तर सांगतो. तर हे झालं मित्रांनो ताडगोळ्याचं झाड. आता आपण वळूयात फळांचा राजा असतो, म्हणजेच काय तर आंबा. आंब्याचे खूप सारे प्रकार आहेत आमच्या शेतामध्ये, म्हणजे भरपूर असे जाती आहेत त्यांच्या आंब्याच्या. मी सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो हे बघा, हे एकदम घराच्या समोरच आहे आणि याच्यावर भरपूर असा मोर लागलेला आहे. थोडे थोडे आंबे आलेले पण होते, मी दाखवलेले आहे बघा. इकडे पण छोटे छोटे आहेत. हे एकतर कोणत्या प्रकारचं माहीत नाही, कारण हे कलम आणलेलं माझ्या ताईने आणि हे लावलेलं. तर जवळजवळ 1-2 वर्षामध्ये बघा किती खूप मोठं असं झाड झालेलं आहे आंब्याचं आणि भरपूर आता त्याच्यावर मोर पण आलेला आहे. आता थोड्या दिवसामध्ये त्याच्यावर आंबे पण लागतील आणि हा आंबा खूप मोठा होतो, जवळजवळ म्हणजे जवळजवळ एवढा मोठा होतो. आणि मग म्हणजे तेव्हा कच्चा असतो ना, तेव्हा फार आंबट लागतो. पण जेव्हा पिकतो ना मित्रांनो, ते जबरदस्त गोड लागतो. हे बघा, पूर्ण आंब्यावर म्हणजे खूप मोर आलेला आहे. त्या साईडला पण बघा, इकडे इकडे सर्वकडे आलेला आहे. हे पण एक आंब्याचं झाड आहे आणि याच्यावर पण मित्रांनो आता मोर आलेला आहे बघा. भरपूर असा मोर आहे आणि हा आंबा थोडा वेगळाच आहे मित्रांनो. म्हणजे वेगळा म्हणजे का वेगळा आहे माहिती आहे का? कारण हा जेव्हा आपण कच्चा असतो ना, तेव्हाच खायचा असतो. म्हणजे कच्चा असतानाच हा गोड लागतो आणि जेव्हा पिकतो तेव्हा म्हणजे असं वेगळीच टेस्ट त्या आंबटसारखा लागतो आणि भरपूर म्हणजे खूप पावसाळ्यापर्यंत राहतो हा आंबा. आणि ह्या आंब्यावर ना मित्रांनो आम्ही खूप मजा केली. म्हणजे लहानपणी असताना ना इकडून चढायचो, असं त्या फांदीवर जाऊन बसायचो, इकडे पकडापकडी वगैरे खेळायचो, भाऊ बहीण वगैरे असताना, ठीक आहे. आणि हा आंबा म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, मीठ मसाला लावून एकदम जबरदस्त लागतो टेस्ट, ठीक आहे. कारण हा गोड लागतो, कच्चा असतानाच गोड लागतो आणि थोडंसं मीठ मसाला टाकून खाल्ला ना, जबरदस्त टेस्ट असते. आता याच्या पुढे जाऊयात ना, थोडेसे हापूसचे आंबे आहेत इकडे. इकडे आहेत ना, इकडे एक छोटासा आंबा आहे, ठीक आहे. हा एक मित्रांनो हापूसचं झाड आहे, पण याच्यावर सध्या तरी कोणता फूल मोर वगैरे काय आलेलं नाही मिळत. आपण दुसऱ्या झाडावर जाऊयात. तर मित्रांनो हा एक हापूसचा आंबा आहे आणि याच्यावर पण फूल नाही आलेलं मिळत, मोर आलेलं नाही मिळत. तर यावर्षी हापूसचे आंबे खायला मिळतात का काय माहीत. पण हापूसचा आंबा तुम्हाला माहीत आहे एकदम गोड लागतो एकदम जेव्हा पिकतो तेव्हा, ठीक आहे. हापूसचे भरपूर असे आंबे येतात, पण यावर्षी येतील का नाही काय माहीत, कारण अजून याच्यावर मोर आलेलं नाही मिळत. माझ्या मते मोर यायला अजून टाईम आहे. तर 1-1.5 महिन्यामध्ये याच्यावर पण आपल्याला मोर येताना दिसेल, ठीक आहे. तर मित्रांनो हा आहे, त्याच्याच बाजूला आहे आता राजापुरी आंब्याचं झाड आहे. राजापुरी आंब्याचं झाड म्हणजे याचा आंबा जो आहे ना खूप मोठा येतो. म्हणजे जे लोणचेचे आंबे असतात ना एकदम मोठे मोठे एकदम, त्या प्रकारचे याच्यावर आंबे येतात. 1-2 वर्ष झाली याच्यावर फार कमी प्रमाणात आंबे येतात, का ते माहीत नाही, पण आंब्याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे त्या झाडावर. आता आपल्याकडे आता 4 शेवटची फळांची झाडं उरलेली आहेत मित्रांनो आणि शेवटचे 1-2 जी झाडं आहेत त्याचा तुम्ही विचार पण नसेल केला की ती पण तुमच्याकडे असतील असं करून. आता मी आलो आहे मित्रांनो, जांबूचं झाड आहे बघा, सफेद जांबू ज्याला म्हणतात. त्याचं झाड आहे इकडे आणि जांबूला फूल पण आलेलं आहे बघा. ते छोटे छोटे दिसतात ना दाणे दाणे, तुम्हाला क्लोजअप लुक दाखवायचा प्रयत्न करतो, थांबा. हे बघा मित्रांनो, एक मिनिट. हां हे बघा, हे जांबूचं फूल आहे. आता याच्यावर हळूहळू थोड्या दिवसांनी सफेद जांभूळ येताना दिसतील आपल्याला, ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता पूर्वी हा झाड हे बघा इकडून असा होता, इकडून म्हणजे भरपूर मोठा होता, पण आता ते मेलेले आहेत 2 फांद्या आणि आता हा एवढाच झाड उरलेला आहे. आणि याच्यावर पण आता माझ्या मते या वर्षीपासूनच, या म्हणजे गेल्या वर्षीपासूनच जवळजवळ जांभू यायला लागले. नाही तर त्याच्या आधी याच्यावर जांभू येणं पूर्णपणे बंद झालेलं मित्रांनो. तर चांगली गोष्ट आहे की याच्यावर पुन्हा जांभू यायला लागले आणि सफेद जांभू भरपूर गोड लागतात मित्रांनो. मित्रांनो हा आपला आता आवडता एकदम फळ आहे ऊस. ऊस म्हणजे हे बघा इकडे आता हा इकडे थोडाफार ऊस आहे. तो एक पहिले भरपूर होता, आता थोडंसं कमी झालं आहे. त्याचं प्रमाण कमी झालं कारण याच्याकडे आपण लक्ष द्यायला टाईम नाही मिळत, कारण पूर्ण शेतीकडे लक्ष द्यायला लागते, ठीक आहे. आता हा थोडाफार ऊस उरलेला आहे आणि हा आता थोड्या दिवसात काढतील आणि विकायला घेऊन जातील बाजारामध्ये. तर मित्रांनो हे बघा नारळीचं झाड आहे आणि त्याच्यावर भरपूर असे नारळ लागलेले आहेत. एक ही नारळ आहे आणि हीच दुसरी नारळ ही घराच्या समोर आहे. याच्यावर पण भरपूर असे नारळ लागलेले आहेत. आणि आता आपण बघूया जो शेवटचा झाड मी तुम्हाला बोललो होतं की तुम्ही हा झाड बघून, हा फळांचा झाड बघून एकदम आश्चर्यचकित व्हाल. तर हा झाड आपण बघूयात आणि हा फळ आपण नेहमी नाही बघत, म्हणजे जवळजवळ गणपतीमध्ये वगैरे बघतो. गणपतीला जेव्हा आपण नैवेद्य चढवतो किंवा काय पूजा वगैरे करताना गणपतीच्या समोर ठेवतात, ठीक आहे. तर हा झाड आहे आपला. हे बघा फळं बघा, म्हणजे फोपनीसचं झाड आहे आणि जवळजवळ फोपनीस बघा त्याच्यावर किती लागलेले आहेत. भरपूर असे फॅपनीस आहेत. हे बघा इकडे इकडे
आणि एक पडलेला पण आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा पिकून पडलेला आहे. आता एकदम मोठा, माझ्या हातात पण मावत नाही बघा, एवढा मोठा आहे. त्याची टेस्ट वगैरे एकदम पिकल्यावर एकदम गोड लागतो, संत्री प्रकारचाच असतो, आपल्याला पण माहित आहे. आणि हा बघा किती म्हणजे सुंदर दृश्य येते ना, भारी वाटते बघायला एकदम. जवळजवळ म्हणजे बघितलं ना आपण तर झाड एकदम छोटासा आहे, पण त्याच्यावर या जवळजवळ या फांद्याला आहे ना पूर्ण पूर्णच्या पूर्ण फोपणीस लागलेल्या आहेत. म्हणजे ते बघायला पण एकदम सुंदर वाटते आणि नवीन वाटते, कारण जवळजवळ कोणाच्याच शेतामध्ये आपण बघत नाही की फोपणीसचं झाड असते वगैरे. असलं तरी त्याच्यावर कधी फोपणीस वगैरे नाही, छोटंसं एकदम झाड असते. ठीक आहे. तर ही काय फळांची झाडं होती आमच्या शेतामध्ये. तुम्हाला कोणती फळं आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जेवढी पण मी आता तुम्हाला फळझाडं दाखवली त्याच्यापैकी तुमचा कोणता आवडीचा फळझाड आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो, आजचा व्लॉग इकडेच थांबवतो. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.